नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. अक्षय तृतीया म्हटलं तर 3.5 मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया हा मुहूर्त मानला जातो. तर त्या दिवशी आपण महालक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांची पूजा करतो. तर महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी इथे मी बनवलेले आहे पारंपरिक खणाचे तोरण. तर बघा कसं असतं, लक्ष्मी माता ही दारातूनच प्रवेश करत असते आपल्या घरात. तर त्यामुळे दार जर आपलं सुशोभित असेल तर लक्ष्मी माता ही आवर्जून नक्कीच आपल्या घरात येईल. तर त्याकरता इथे आज मी पारंपरिक असे खणाचे तोरण बनवलेले आहे आणि खूप छान असे हे बनून तयार झालेले आहे. चला तर मग बघूया हे तोरण मी कसे बनवलेले आहे. खणाचे तोरण बनवण्याकरता इथे बघा मी आधी कॅनव्हास पेपर कट करून घेणार आहे. तर कॅनव्हास पेपरवर जी मी मापे टाकलेली आहे ती स्क्रीनवर मी शो केलेली आहेत. त्याच मापाने हा कॅनव्हास पेपर मी कट करून घेणार आहे. तर बघा उंची इथे मी 7 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 2 इंच इतकी घेतलेली आहे आणि वरून खालपर्यंत 5 इंच इतकं मार्क केलेलं आहे आणि तिथे पंचकोनी आकार मी देऊन घेतलेला आहे. मार्क करून झाल्यानंतर हा कॅनव्हास पेपर मी कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मला या कॅनव्हास पेपरचे 8 पीस लागलेले आहेत. त्यानंतर तोरण बनवण्याकरता वरची जी बॉर्डर पट्टी असते तोरणाची ती इथे मी 40 इंचाची कट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे, कारण की आपल्याला शिलाई मार्जिन लागेल दोन्ही बाजूकडनं अर्धा इंच. तर टोटल बघा इथे मी 41 इंचाची पट्टी कट केलेली आहे. आधी कॅनव्हास पेपर कट केलेला आहे आणि नंतर अस्तरचं फॅब्रिक कट केलेलं आहे आणि नंतर मग ते एकमेकांना जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे खणाच्या म्हणजे कापडाची माझ्याकडे वरची बॉर्डर होती बघा शिल्लक, तर ती अशी मी बॉर्डर घेतलेली आहे आणि त्या कॅनव्हास पेपरवर ठेवून शिलाई मारून ती पट्टी जोडून घेणार आहे. तर इथे माझ्याकडे वेगळा म्हणजे रंगाचं बघा ही खणाच्या पिसाची बॉर्डर होती, त्याचा इथे मी वापर केलेला आहे आणि तोरणाच्या ज्या खालच्या पाकळ्या आहेत ना त्या वेगळ्या रंगाच्या करणार आहे. तर अशा प्रकारे बॉर्डरच्या बघा संपूर्ण कडेनं शिलाई मारून घेणार आहे आणि जिथे जॉईंटचा भाग आहे ना तिथे व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही बोटाने प्रेस करायचं आहे आणि नंतरच शिलाई मारून घ्यायची आहे. तर पूर्ण बॉर्डरला अशा प्रकारे मी शिलाई मारून पूर्ण बॉर्डर ही तयार करून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजे अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर अशा प्रकारे बघा वरच्या बाजूनं पट्टीला पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर खालच्या बाजूनं पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपली तोरणाची पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे. तर इथे बघा मी एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते कट करून काढत आहे. या पट्टीच्या आपल्याला तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. एक बाजूकडनं फक्त शिलाई मारायची नाही आहे, कारण की आपल्याला ही पट्टी पलटी करून घ्यायची आहे. तर बघा इकडच्या साईडनं मी शिलाई मारून घेणार आहे. तिन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेतलेली आहे, फक्त एक भाग आहे तो ओपन ठेवलेला आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक असं कट करून काढलेलं आहे. तर बघा इकडनं मी फॅब्रिक ओपन ठेवलेलं आहे ना, तिकडनं मी ही पट्टी पूर्ण पलटी करून घेणार आहे, म्हणजे सरळ करून घेणार आहे. तर बघा अशी व्यवस्थित आदररित्या ही पट्टी मी पूर्ण बाहेर काढून घेतलेली आहे. त्यानंतर या पट्टीला जिथे आपण जागा सोडली होती पट्टी पलटी करण्यासाठी तिथे फॅब्रिक फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून ही पट्टी पूर्ण आपली जॉईंट करून घ्यायची आहे, तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा व्यवस्थित मी अशी पट्टी सरळ करून झाल्यानंतर जिथे ओपन भाग आहे तिथे एक्स्ट्राचं फॅब्रिक ते कट करून काढणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बनलेलं हे खणाचं तोरण बनून इतकं सुंदर दिसतं की नाही, तुम्हाला नंतर मी झाल्यावर फायनल लुक या तोरणाचा दाखवणारच आहे. अशाच प्रकारे आपण जर मार्केटमध्ये हे तोरण घ्यायला जाऊ ना आपल्याला हे कमीत कमी 500 ते 600 रुपयापर्यंत आरामशीर पडेल किंवा त्याच्यावरही आपल्याला म्हणजे भेटू शकते किंवा जास्त किमतीचे भेटू शकते. पण अवघ्या 100 ते 150 रुपयातच माझं हे तोरण बनून तयार झालेलं आहे, कारण की अस्तर लागलेलं आहे, खणाचं फॅब्रिकची पट्टी लागलेली आहे, फॅब्रिक लागलेलं आहे आणि मणी वगैरे लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे पूर्ण टोटल खर्च माझा 150 रुपये इतका झालेला आहे या पूर्ण तोरण बनवण्याकरता.
तर आणि अशा प्रकारे हे तोरण इतकं सुंदर बनून तयार आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण जर दाराला हे तोरण लावतो तर का बरं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार नाही आणि लक्ष्मी माता आपल्या घरात येणार नाही. इथे बघा मी तोरणाच्या खालची जी पाकळी आहे ना त्याचा भाग असा कट करून घेतलेला आहे. त्याचं माप तर मी तुम्हाला आधी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ते मी अस्तरच्या फॅब्रिकवर चिटकवून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर आणि जो मेन फॅब्रिक आहे ना आपला खणाचा तो याच्यावर ठेवलेला आहे आणि पूर्ण कडेनं अशी व्यवस्थित त्याला मार्क करून शिलाई मारून घेणार आहे. तर अशा प्रकारे पाकळीच्या कडेकडनं पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते मी कट देखील करून घेणार आहे. कट करून झाल्यावर जिथे आपले कोणे आहेत ना या पाकळीचे ते मी कट करून काढणार आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला तिथे कट द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कोणे तिथले निघले जातील. तर छान अशी पूर्ण एक्स्ट्रा फॅब्रिक या पाकळीचं कट करून झाल्यानंतर आपल्याला ही पाकळी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे सरळ करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा कॉर्नर कट करून झाल्यानंतर ही पाकळी मी पलटी करून घेणार आहे. तर अंगठ्याचं बोट असं घातलेलं आहे आतमध्ये आणि आतला कपडा बाहेर काढून घेणार आहे म्हणजे हे पान सरळ करून घेणार आहे. तर व्यवस्थितरित्या एकदम आपल्याला हे पान सरळ करून घ्यायचं आहे आणि खूप आदररित्या हे पान सरळ होतं आहे. बिलकुलही ह्याला काही जास्त आटस लागत नाही. व्यवस्थित बघा अशा प्रकारे त्याचे कोणे वगैरे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वरच्या बाजूला असं मार्क करायचं आहे आणि तिथे आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे. आणि याच पद्धतीने तोरणाच्या बाकीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पण मी अशा शिलाई मारून पलटी करून पूर्ण तयार करून घेणार आहे. तर इथे बघा मी संपूर्ण या तोरणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या छान अशा शिलाई मारून तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ज्या पाकळ्या बनवलेल्या आहेत ना त्याला इस्त्री करायची आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल. पाकळ्या आणि मेन बॉर्डर पट्टी आहे ना त्याला पण मी इथे इस्त्री करून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित हे सर्व आपले जे फॅब्रिक आहे ना ते सेट होईल. त्यानंतर पट्टीचे बघा असं मध्यभागी सेंटरला मार्क करायचं आहे कारण की तिथे आपल्याला अडकवण्यासाठी लेस अटॅच करायची आहे. तर इथे मी बघा माझ्याकडे सोनेरी रंगाची अशी आपण जे ब्लाऊजला नॉट वगैरे बनवतो ना लटकन बनवतो त्याकरता जी लेस वापरतो ना त्या लेसचाच इथे मी वापर केलेला आहे आणि प्रत्येकी 2.5 इंच इतकं कट करून घेतलेलं आहे. 3 भाग कट केलेले आहेत कारण की दोन्ही बाजूला 2 आणि तोरणाच्या मध्यभागी 1 असे 3 कट करून घेतलेले आहेत पट्ट्या आणि त्या बघा अशा प्रकारे मी स्टिच करून या तोरणाला अटॅच करून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा पट्टीच्या तिन्ही बाजूकडनं लेस अटॅच करून झालेली आहे आणि ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ज्या पाकळ्या तयार करून घेतल्या होत्या ना त्या बघा अशा प्रकारे सेट करायच्या आहेत. आधी आपल्याला सर्व त्या पाकळ्या सेट करून घ्यायच्या आहेत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे मार्क करायचं त्याच पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे. पाकळीला पण मार्क करायचं आहे आणि वरची जी बॉर्डर पट्टी आहे ना त्याला देखील आपल्याला मार्क करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी प्रत्येक पाकळीला बॉर्डर पट्टीला मार्क करून घेत आहे. त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने बघा पाकळीला असं मी मणी लावून ही पाकळी या पट्टीला जॉईंट करून घेणार आहे. तर इथे मी सफेद रंगाचे मणी आणि सोनेरी रंगाच्या मण्यांचा वापर केलेला आहे.
तर अशा प्रकारे बघा पाकळीच्या जिथे आपण 3 ठिकाणी मार्क केलं होतं तिथे बरोबर असे मणी अटॅच करून झालेले आहेत. आणि त्यानंतर पाकळीच्या जिथे खालच्या बाजूला 3 पंचकोनी आकार केला होता तिथे प्रत्येक कॉर्नरवर इथे मी मणी आणि माझ्याकडे एक पॉम आहे ऑरेंज कलरचं, ते मी अटॅच करणार आहे. तर बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे की हे मणी कसे अटॅच करायचे आहेत आणि पॉम देखील याला कसं अटॅच करायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण या पाकळ्याला मणी आणि पॉम अटॅच करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघा तोरणाच्या पाकळीला तिन्ही बाजूकडनं मणी आणि पॉम अटॅच करून झालेले आहेत. तर याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्या देखील अशाच तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी पाकळीला मध्ये माझ्याकडे काचा होत्या अशा, ते काचा देखील मी अटॅच केलेल्या आहेत. तर त्यामुळे बघा किती सुंदर असं हे आपलं खणाचं तोरण बनून इथे तयार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक पाकळीच्या मध्यभागी मी लटकन देखील लावलेले आहेत बघा, असे गुलाबी आणि ऑरेंज कलरचे, त्याच्यामध्ये गोल्डन कलरचे मणी अटॅच केलेले आहेत. तर सुंदररित्या हे तोरण आपलं बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, अक्षय तृतीयानिमित्त मी हे बनवलेले तोरण तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि तुम्हीही अशा पद्धतीने हे तोरण नक्की घरी बनवून बघा आणि कसे बनले आहे हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे. तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हे तोरण कसं दिसत आहे.